ढोबळेवाडीची शाळेबद्दल माहिती मिळाली. काही मुलांच्या लक्षात येईल त्याचा गट काय करून त्यांच्या लक्षात आणण्याचा त्यांचा आणि मध्यम आणि त्यांचे गट करायचे. आता गट कसे करायचे आज आपण शिकणारच आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी त्यांचे ते वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं ते लक्षात येईल. म्हणजे PCI प्रत्येकाला आपापल्या स्तरानुसार मुलांना अभ्यास शिकवायचा. स्तराप्रमाणे वर्गाप्रमाणे नाही चालणार ते आता. त्यांच्या समतानी जागतिक पातळीवरची जी PISA टेस्ट आहे त्याविषयी अधिक माहिती हा PISA परीक्षेबद्दल माहिती मिळाली आपल्याला आणि एक दिवस आता आपल्याला त्याच्यात येणार आहे. सांगा सर. क्षमतांची माहिती मिळाली. बरोबर. क्षमता 100% मुलांचा 100% क्षमता विकास करायचा आहे आपल्याला. बोलो सर. जो क्वालिटी बेस्ड स्कूल है उनकी जो क्षमता है वो अपन अपने स्कूल में लाने की कोशिश करें. बरोबर. पातळीवर करता येणार आपण शाळेत कोणत्या पद्धतीत करू शकतात पातळीवर हा बरोबर. आपण स्वपातळीवर काय करू शकतो आपल्या शाळेमध्ये करू शकतात. त्याची माहिती मिळाली. नाही आपण डायरेक्ट पहिल्यांदा अंगणवाडी एकत्र करायला गेलो असतो आणि तिथे शांत होऊन गेलो असतो आपण. आधी स्तरावर तयारी करणं गरजेचं आहे. अद्ययावत माहिती मिळाली PISA बद्दल माहिती मिळाली. 21व्या शतकातील कौशल्य माहिती. बरोबर आहे. PISA कौशल्य. 6P जे आपले आहे त्याच्याबद्दल माहिती मिळाली. आपल्या शिक्षण पद्धतीनुसार आपण फक्त शिकवण्यावर भर देतो, बरोबर. पण आपण असा प्रयत्न करायला पाहिजे की मुले स्वतः कशी शिकतील. बरोबर आहे. सेल्फ लर्निंग हे शिकणं महत्वाचं आहे. शेत नांगरणीचं उदाहरण जे होतं बरोबर. 5-10 वर्ष काळानंतर बदलायला पाहिजे, बरोबर. तसं शिक्षकाने सुद्धा 10-20 वर्षात तसं न आता बदल घडवणं आता 2 वर्षात बदलायला पाहिजे कारण 2 वर्षात ज्ञान काय होते डबल होते जगातलं. बरोबर. बोला सर. आयाम सांगा कोणीतरी. सिखाने का काम जो तो आधा हो गया है, बल्कि वो बच्चों को ये सिखा रहा है कि वो कैसे सीखे. बरोबर. म्हणजे आपली मेहनत जी आहे ती निम्मी झाली आहे. परिणाम दुप्पट आणि आनंद 3 पट असं झालेला आहे. हा या ट्रेनिंगचा गाभाच आहे. सांगा मॅडम. सर्वात पहिले कालच्या दिवशी जे म्हणजे तुमच्या तिघांकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे सर की प्रत्येक गोष्टीला जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तो पाहिला पाहिजे. आता कालच्या दिवशी सर वर्गात आले आणि त्यांनी म्हटलं की आता तुम्ही हे बघून लिहू नका. का मला थोड्या वेळासाठी वाटलं की आता सर काय बोलतील, परंतु सरांनी एका शब्दात इतकं छान सांगितलं की ते सोडून द्या आणि पुढे बघा. म्हणजे प्रत्येक गोष्टींकडे जो पॉझिटिव्ह अप्रोच बघून आपण बघतो जीवनाकडे तो घेण्यासारखा आहे. बरोबर. तो आपण मुलांना पण सांगू शकतो. म्हणजे असं वाटलं होतं की आता सर बोलले तर सगळे एकदम रिलॅक्स झाले. म्हणजे आता वाटलं की आता सर लेक्चर देतील खूप काही सांगतील, पण सरांनी एका शब्दात सांगितलं की हा मागचं सोडा आणि पुढे चला. म्हणजे ते खूप सरांचा छान वाटलं आम्हाला. विषय गणित असल्यामुळे ते जास्त बोलत नाही. आलं का लक्षात. पण एका शब्दात ते सगळं काही सांगून जातात ना सर. जागतिक भविष्यवेधी मुलं जर आपल्याला घडवायची असतील तर आपण कोणत्या प्रकारचं स्किल त्यांच्यात निर्माण केलं पाहिजे या बाबतीत काल खूप छान प्रकारे आपल्याला माहिती. बरोबर. घरी मॅडमची चर्चा झाली या विषयावर. त्यांचं ट्रेनिंग तुमचं ट्रेनिंग चर्चा करायला वेळच नाही भेटत. आता ते पोचणं 6:30 आले, खाता 9 वाजता. मॅडमची गर्दी लांब आहे यावेळेस आता. बोला सर. इकडे असते तर सोबत गेले असते, आले असते. विद्यार्थ्यांना खेळाविषयी माहिती. बरोबर बरोबर. ज्या विद्यार्थ्याचा जो भाग जी बुद्धिमत्ता प्रगत आहे तिचा उपयोग करून आपल्याला मुलांना शिस्त आणि जबाबदारी यांची जाणीव करून द्यायला पाहिजे. बरोबर आहे. जबाबदारीची जाणीव करून द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडावा आणि कसा करावा हे आम्हाला तुमच्यापासून सर्वांगीण विकासाबद्दल माहिती मिळाली सर आपल्याला. बोला सर. फक्त अनुभवावर थांबून चालणार नाही तर अनुभवावरती चिंतन आणि मनन करणे देखील तेवढेच बरोबर महत्त्वाचे आहे. आहे. असं सॉक्रेटिस म्हणतो. हा बरोबर आहे. भीती निघून जाईल. आणि हे जे नंबर आहेत आनंद वाटला. अजून वातावरण निर्मिती झाली. वातावरण निर्मिती म्हणजे मुलांना चपळपणा दिसून आला सर. चपळपणा दिसून आला. आपला नंबर आपल्याला सांगून ठेवा. पहिलीच्या मुलांना अंक ओळख पण होईल त्याच्याने. हो अगदी बरोबर आहे. अंक ओळख होईल. बरोबर आहे. आणि प्रसंगावधान ठेवून विद्यार्थी कामं करतील. एकेकाचं answer direct असं एकेका शब्दात. प्रेझेन्स ऑफ माइंड एकच ना कमी लोक आहेत. इतके लोक घरी आहेत. ऍपसेट असतील का.
नाव पहा त्यानुसार आता शोधा आपला मित्र कोणी बांधा. गगन गगन कायदा तिमीर 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 कायदा पत्थर वाहन पाषाण एका गटामध्ये या. पवन हवा समीर वायू अनिल एका गटामध्ये या. बालक लडका शिशु नंदन बच्चा एका गटामध्ये या. मनुष्य मानव आदमी पुरुष नर हे एका गटामध्ये या. माता जननी जन्मदात्री मातृ एका गटामध्ये या. सोना स्वर्ण कनक कंचन कुंदन एका गटामध्ये या. सिंह शेर वनराज मुगराज व्याघ्र एका गटामध्ये या. गाडी वाहन यान सवारी परिवहन एका गटामध्ये या. विधी नियम विधान कायदा कानून एका गटामध्ये. चिडिया पक्षी खग नभचर वियोग एका गटामध्ये. अंधकार अंधेरा तमिश्र तिमिर तम एका गटामध्ये. हे सर्व गट तयार झाल्यानंतर कोण राहिले का नाही एवढं आपलं बोलता आलं पाहिजे थोडक्यात वर्गामध्ये प्रत्येक मुलं आपलं बोललं गेलं पाहिजे. म्हणून आपण गट पाडताना चित्र करताना किंवा ठेवताना काय अडचण येते असं आपण ते काही सुरुवात करूया. हा सुरू का पाणी. हा पाणी म्हणजे जल. जल ही जीवन आहे. हा मग गट पाडताना काय अडचण कसं वाटतं तुम्हाला? गट पाडताना एकत्र आल्याचा अनुभव झाला. सामूहिकरित्या आम्ही काम करू आणि ते अतिशय उत्साहपूर्ण असेल. हा बरोबर बिलकुल. नाही तसं नाही यांनी सांगता नाही आपण गट पाडताना विविध विचारांचे जे विद्यार्थी जे वेगवेगळे असतात ते एकत्र येण्याची संधी आपण जी मोकळी घेतोय का नाही त्याबद्दल आपण मत मांडायचे थोडक्यात. कसं वाटलं बा? वाटला तुम्हाला ओळख झाली बरोबर. नवीन नवीन लोक एका छताखाली कमीत कमी शब्दात कधीच ना भेटणारे लोक बरोबर त्या पद्धतीने सर टीम वर्क तयार नए अल्फाज सीखने वाले बच्चों को हो हो आनंद वाटला सर तुम्हाला. नवीन पद्धतीने गेट पाडले त्याचं कौतुक हे झालं बा. नाही सर छान वाटलं कारण लहान मुलांप्रमाणे सर्व एकत्र आले आणि सर्वांनी आपल्या आपल्या चिठ्ठ्या उचलून प्रत्येकाने जे जे समानार्थी शब्द होते शोधण्याचा त्याच्या प्रयत्न बरोबर. आणि गटामध्ये आपल्यासोबत कोण जोडीदार याची उत्सुकता निसर्गरम्य वातावरणामध्ये नवीन नवीन मित्र बघायला. बरोबर मित्र बघायला त्याला याच्यामध्ये वर्ग पेन वही पेन ते सोडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं. नवनिर्मितीसाठी छान वाटलं. म्हणजे आनंद वाटला. हाय हॅलो. मग आता आपण वर्गामध्ये जाऊ. वर्गामध्ये एकमेकाला परिचय करू बरोबर.